छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गरम पाणी वार्डातून नगरसेवक आणि आरक्षणामुळे महापौर पदावर वर्णी लागलेले माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांची राज्यभर एकच चर्चा। शिवसेना उद्धव ठाकरे गटाने रशीद मामूंना पक्षात प्रवेश दिल्यापासून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तोंडी त्यांचे नाव आहे। खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी रशीद मामूंना तिकीट दिल्यावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता। संभाजीनगरचा प्रभाग क्रमांक 4 ब मधून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली। त्यांची लढत एमआयएमचे खान अमीर अनवर यांच्याशी होती। पडेगाव भागातून 1300हून अधिक मतांनी ते निवडून आले। मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असणाऱ्या या भागात 84 वर्षांच्या रशीद मामूंनी उद्धव सेनेची मशाल पेटती ठेवली आहे। रशीद मामूंच्या उमेदवारीला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचाही कडाडून विरोध होता। रशीद मामू यांना ठाकरे गटात प्रवेश देण्यात वरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात मतभेद झाले होते। रशीद मामूंच्या प्रचारासाठी जाणार नसल्याचेही खैरे यांनी सांगितलं होतं। रशीद मामूंच्या पक्ष प्रवेशावर शिवसेनेतील अनेक बडे नेते नाराज असल्याचीही चर्चा होती। शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर ही रशीद मामू यांना मशाल चिन्हावर पडेगाव भागातून उमेदवारी देण्यात आली। प्रभाग 4 मधून त्यांनी विजय मिळवलाय। पक्ष प्रवेशापासून उठलेली टीकेची झोड ते स्वीकियांची नाराजी ओढवत उद्धव ठाकरेंनी रशीद मामूंना महापालिकेचे तिकीट दिले। सामाजिक धार्मिक समीकरणे जुळवताना रशीद मामू निवडून येतील का असे चर्चा सुरू झाल्या होत्या। नाराजी ओढून का होईना ठाकरेंचे रशीद मामू जिंकल्यामुळे शिवसेनेचा जीव भांड्यात पडल्याचं बोललं जात आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने 94 जागांवर उमेदवार दिले होते। मात्र शिवसेना ठाकरे गटाला 2 आकडी विजयही मिळवता आलेला नाही। ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगर मध्ये केवळ 6 जागा मिळाल्या। दुसरीकडे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनाही भावाच्या पराभवामुळे फटका बसल्याचं दिसून आलंय। एकीकडे बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांचा गड राखता आला नाही। दुसरीकडे शिंदे गटालाही छत्रपती संभाजीनगर मध्ये 13 जागाच मिळाल्या असून भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचं चित्र आहे। संकलन विभाग एस मराठी न्यूज नाशिक।